नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे स्कीम नंबर 436 युनिक विस्तास म्हाडाची जी प्रॉपर्टी ती बघण्यासाठी. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवतो आधी आजूबाजूचा. आता याच्या तुम्हाला व्हाईट कलरच्या बिल्डिंग्स दिसत आहेत ना, त्या आहेत म्हाडाच्या आहेत. ठीक आहे, राईट साईडला जे दिसत आहेत ना त्या सगळ्या म्हाडाच्या बिल्डिंग्स आहेत. ठीक आहे, आणि लेफ्ट साईडला जे दिसत आहेत ना तुम्हाला क्रेन वगैरे लागलेले, ते सगळे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहेत, ते सगळे प्रायव्हेट बिल्डर्सचे आहेत. ठीक आहे, एक सेकंड मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. हां, लेफ्ट साईडला ते दिसत आहेत तुम्हाला क्रेन वगैरे लागलेले, ते सगळे प्रायव्हेट बिल्डर्सचे आहेत. आणि हे जे व्हाईट कलरचे प्रॉपर आहेत ना ते तिकडेच सगळे म्हाडाच्या 6 बिल्डिंग्स आहेत. बिल्डिंग 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6. बिल्डिंग एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. इकडेच समोर एक 100 मीटर संपल्यावर आपला मेन रोड चालू होतो. आणि ही अशी सगळी फ्लॅट्स आहेत. अजून झूम करतो मी. तर आपण त्या बिल्डिंग्स बघितल्या ज्या आहेत. पुन्हा इकडे सुद्धा बिल्डिंग्स आहेत त्या. पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो फुटेज. आणि या रोडमधून असं बाहेर आलं की हा आहे आजूबाजूचा परिसर. ठीक आहे, आधी प्रोजेक्टबद्दल थोडीशी आता माहिती घेऊया. स्कीम संकेत क्रमांक आहे 436 आणि प्रोजेक्टचं नाव आहे युनिक विस्तास. ठीक आहे, आणि कार्पेट इथे दिलेला आहे 32 आणि 33चा, म्हणजे जवळजवळ 344चा कार्पेट आहे. डिसेंट कार्पेट आहे. ठीक आहे, आणि याची प्राईज आहे 51 लॅक्स टू 52 लॅक्सच्या मध्ये. आणि जवळजवळ म्हाडाने इथे 869 फ्लॅट्स दिलेले आहेत. ठीक आहे, खूप जास्त फ्लॅट्स इकडे दिलेले आहेत म्हाडाने. याचे 2 रेरा नंबर आहेत. ठीक आहे, दोन्ही रेरा नंबरचं आपण रेरा वेबसाईटवर जर चेक केलं ना, ठीक आहे, तर पहिल्या रेरा नंबरमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे बिल्डिंग म्हाडाची बिल्डिंग नंबर मेन्शन केलेली आहे 1, 2 आणि 3. आणि दुसऱ्या रेरा नंबरमध्ये मेन्शन केलेलं आहे 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे, लेआउट वगैरे सगळा सेमच आहे, काही फरक नाही आहे. ठीक आहे, आता थोडंसं याचं
याचं पोझिशन कधी आहे आपण जाणून घेऊया. ठीक आहे, आधी 2022ला होतं पोझिशन, आता हे डिसेंबर 2025 मध्ये आहे. व्हिज्युअल्समध्ये तुम्ही बघितलं असेल, जे व्हाईट कलरचे बिल्डिंग्स आहेत त्या म्हाडाच्या आहेत आणि काम बऱ्यापैकी झालेलं आहे. मला वाटतं पुढच्या 6 महिन्यामध्ये जोपर्यंत म्हाडाची प्रोसेस पण कम्प्लीट होईल तोपर्यंत तुम्हाला पोझिशन पण मिळून जाईल. तर मला काही चॅलेंज वाटत नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. बाकी हो, जसं सांगितलं टोटल 7 बिल्डिंग आहेत. बिल्डिंग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे. आता लेआउट आपण आहे ना थोडंसं समजून घेऊया लेआउट, म्हणजे त्याने आपलं सगळं कन्फर्म आहे. ठीक आहे. आता मी स्टार्टिंगला जो व्हिडिओ शूट केला आहे ना, तो इथून शूट केला आहे. ठीक आहे, या लोकेशनमधून शूट केला आहे. युनिक विस्तास इकडून शूट केला. ठीक आहे. तर समोरची पहिली बिल्डिंग लागते, ते बिल्डिंग नंबर 5, 4 आणि 3 हे सगळे प्रायव्हेट बिल्डर्सच्या बिल्डिंग आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे तर आता त्या बिल्डिंग नंबर 1 आणि 2 हे पण प्रायव्हेट बिल्डर्सच्या बिल्डिंग आहेत. ठीक आहे. इकडे म्हाडाचे फ्लॅट्स नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आल्यावर यांनी जे ब्लॅकमध्ये हायलाईट केलं आहे ना, इथे हा पूर्ण तो म्हाडाचा प्लॉट आहे आणि माझ्या व्हिज्युअल्समध्ये जे व्हाईट कलरचे बिल्डिंग्स आहेत त्या म्हाडाच्या आहेत. ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्ही बिल्डिंग नंबर मेन्शन केलेले 1, त्याच्यानंतर बिल्डिंग नंबर 2, बिल्डिंग नंबर 4 आहे, 3 आहे इकडे, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे. तर असा या क्लस्टरमध्ये ते म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. हा लेआउट आपण पुन्हा एकदा आणि याच लेआउटच्या बाजूला ना इकडे या रोडला, हा 400 मीटर व्हाईट रोड आहे ना, इथूनच आपला टनेल जाणार आहे. म्हणजे काम सध्या चालू आहे. व्हिज्युअल्समध्ये बघितलं असेल, ठाणे बोरिवली टनल जो आहे संजय गांधी नॅशनल पार्कमधून जाणार आहे, तो इकडे त्याचं काम जोरात चालू आहे. ठीक आहे. लेआउट अजून एकदा आपण चेक करूया दुसऱ्या वेबसाईटवर. ठीक आहे, एक सेकंड. हां, आता इथे बघा, इथून मी व्हिडिओ शूट केला आहे तो युनिक विस्तारचा. तर पहिली बिल्डिंग ही लागते 5, 4, 3 आणि ही 2 आणि 1. ठीक आहे. हे या सगळ्या बिल्डिंग्स आहेत ना, या सगळ्या प्रायव्हेट बिल्डर्सच्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या व्हाईट कलरच्या दिसतात तुम्हाला, या आपल्या म्हाडाच्या बिल्डिंग्स आहेत, ज्याच्यामध्ये बिल्डिंग नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं म्हणून त्यांचं असणार आहे. ठीक आहे. आता याची थोडी कनेक्टिव्हिटी बघून घेऊ. ठीक आहे. कसरवाडवली मेट्रो स्टेशनपासून हा प्रोजेक्ट जवळजवळ 5-5.5 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. आणि तेच ठाणे रेल्वे स्टेशनपासून आहे जवळजवळ 9 किलोमीटरवर. ठीक आहे. आता याची मार्केट प्राईस आपण जाणून घेऊया. ठीक आहे. मार्केट प्राईस 1 BHKचं 470चा कार्पेट आहे 90 लाख, 90 लॅक्स ते सांगतायत. ठीक आहे. आणि आपला म्हाडाचा जो कार्पेट आहे तो 344 आहे 55 लॅक्सला. ठीक आहे. प्राईस आहे ना थोडी फार अजून कमी ठेवता आली असती तर बरं झालं असतं, म्हणजे तो डिफरन्स जाणवला असता म्हाडा आणि प्रायव्हेट बिल्डर्समध्ये. ठीक आहे. पण असो. ठीक आहे. तर ही सगळी माहिती आहे. ठीक आहे. सॅम्पल फ्लॅट मी बघतोय, ट्राय करतोय. आपल्याला मिळालं तर मी नक्की तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.